तर पोटनिवडणूक झाली तर खर्च होईल हे कोर्टाचं कारण अनाकलीने आहे असं याचिकाकर्ते अंजली दिघोळे यांचे वकील आशुतोष राठोड यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किशोर बेलसर यांनी। कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची सत्र न्यायालयामध्ये शिक्षा लागली होती। त्यानंतर ते उच्च न्यायालयात गेले। या ठिकाणी त्यांना ह्या सर्व याच्यावर स्थगिती मिळालेली आहे। आपल्याबरोबर माजी कॅबिनेट मंत्री तुकाराम दिघोळे यांची मुलगी अंजली दिघोळे यांनी जी याचिका टाकलेली आहे, आता ते उच्च न्यायालयात देखील याचिका टाकण्यात आलेली। नेमकी काय स्थिती आपण जाणून घेऊया। आपल्याबरोबर ॲडव्होकेट आशुतोष राठोड जे आहेत। नमस्कार राठोड साहेब, आता नेमकी काय स्थिती या उच्च न्यायालयात? सत्र न्यायालय नाशिक यांचा निकाल उच्च न्यायालयात अपील मध्ये आहे आणि तो निकाल कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही असा माझा विश्वास आहे। या सत्र न्यायालयाने जी कारणमीमांसा दिलेली आहे की शिक्षेला स्थगिती का देण्यात येत आहे, तर त्यात शिक्षेला स्थगिती दिली नाही तर पोटनिवडणूक होईल आणि पोटनिवडणूक झाली तर अतिशय खर्च होईल असं मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त प्रकाशित केलंय। तर अशी जर कारणमीमांसा दिलेली असेल तर हे अनाकलनीय आहे। म्हणजे एखादा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर खर्च होऊ नये म्हणून पुढील कारवाई करू नका, न्यायालयाने न्याय करणं अपेक्षित असतं, सबबी देणं नाही। आणि इथे माणिकराव कोकाटे यांचा विषय महत्वाचा नाही, ही वैयक्तिक लढाई नाही, ही कायद्याची लढाई आहे। इथे कोकाटेंविरुद्ध माझ्या मनात काही नाही, परंतु कायद्याचा जिथे प्रश्न येतो की हा पथदर्शी निकाल असला पाहिजे। उद्या या कायद्याचा आधार घेऊन देशात इतर ठिकाणी याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे। उच्च न्यायालयात 18 तारखेला प्रथम सुनावणी आहे। येणाऱ्या 1 ते 2 आठवड्यात दिशा स्पष्ट होईल आणि मला असं वाटतं की 1 ते 2 महिन्यात या प्रकरणाचा निकाल येईल आणि तो निकाल पथदर्शी राहील, कायद्याचा मान राखणारा निकाल येईल असा मला विश्वास आहे। न्यायालयात योग्य तो निवाडा लवकरच होईल अशी मागणी याचिकाकर्त्याची आहे। त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटेंवर अडचणीत वाढ होऊ शकते। कॅमेरामॅन वैभव घुगेसह किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।